जे ऋषी शेलार आणि आपण पाहताय भारत न्यूज मराठी HD. पंढरीची वारी आपल्या दारी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. या कार्यक्रमाचे प्रस्तुत करता आहेत एक केज जगदंबा ज्वेलर्स हडपसर पुणे. सहप्रस्तुत करता हॉटेल विठ्ठल कामत इन असोसिएशन विथ वैशाली कॅटरर्स अँड डेकोरेटर्स गो पावर्ड बाय योग प्राणविद्या सेंटर. या कार्यक्रमात मी जे ऋषी शेलार आणि हा काय नाव आहे प्रभू शेळके. आपल्या सगळ्यांचं आम्ही स्वागत करतोय. तर आपण पंढरीची वारी आपल्या दारी हा कार्यक्रम घेऊन सध्या आम्ही पोहोचलेलो आहोत निंबोडी या छोट्याशा गावामध्ये. बारामती मला वाटतं इंदापूर तालुक्यातील हे गाव आहे. आणि प्रभू बघत आपल्याशी कोण बोलायला आहे, माईक पुढे करा. प्रभू काय नाव आहे ताई? आवाज नका करू, बोला. उज्ज्वला घोळवे. उज्ज्वला घोळवे. हा, उज्ज्वला ताई काय करता आपण? मी महिला आघाडीचं काम करते. महिला आघाडीचं काम करताय? बापरे, तुमच्या या इथे आम्ही विठ्ठलाचा गंध बघितला, बुका बघितला, खूप छान वाटलं. किती वर्षापासून तुम्ही वारी वगैरे करत असता? माझी 15वी वारी झाली, पण ही 16वी वारी होऊ शकली नाही. 16वी वारी होऊ शकली नाही. हो, का बरं? पावसाअभावी. पंढरपूरच्या विठुरायाला मग तुम्ही काय मागणं मागितलं यंदा? विठ्ठलाला एकच मागणं मागितलंय, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी व्हावी, पाऊस असावा. आणि दुसरा मुद्दा म्हणजे शेतकऱ्यांना जी आता कर्जमाफी जी केली सरकारने ती पूर्ण करावी. अच्छा, नाहीतर नुसतंच नादवून नाही ठेवावं शेतकऱ्याला, आज करू उद्या करू. आणि ही भरणे मामा 100% कर्जमाफी करणार आहेत आमचे. भरणे मामा. भरणे मामावरती तुमचा विश्वास आहे? नक्की. तुम्ही भाजपचे आणि आहात का? हो, आणि आमचं फडणवीस सरकारवर बी 100% विश्वास आहे आमचे. लाडक्या बहिणींचा मला वाटतं देवा भाऊंवरती खूप अतूट असा विश्वास आहे. आणि बहिणीला माहित असतं की आपला भाऊ कधीही आपल्याला सुना सोडत नाही. भाऊ हा बहिणींच्या नेहमी पाठीशी असतो. आणि मला वाटतं जनमानसातील लोकांमध्ये हे लोकप्रिय झालेले आहे की आमचा देवा भाऊ आमच्या भरभक्कम पाठीशी आहे. या ठिकाणी मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की प्रेक्षक हो, जर तुम्हाला महिलांना माहितीये की जर आपला सख्खा भाऊ असेल आणि भावाला जर साडी घ्यायची असेल, बहिणीला रक्षाबंधनला म्हणा किंवा दिवाळीला म्हणा, भाऊबीजेला जर साडी घ्यायची असेल तर भाऊ साधा 500 रुपयाची साडी घेण्यासाठी मागं पुढे बघतो. परंतु देवा भाऊ दर महिन्याला महिलांना 1,500 रुपये देतात. आणि मला वाटतं त्यामुळे महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी देवा भाऊंवरती मोठ्या प्रमाणात खुश आहेत. कोणी काहीही म्हणो, परंतु देवा भाऊंच्या पाठीशी त्यांच्या लाडक्या बहिणी आहेत. काय सांगाल ताई, तुमचं काय नाव? माझं सुनीता मच्छिंद्र डोले. काय करता तुम्ही? अंगणवाडी सेविका आहे. हा. आणि मी पहिल्यांदाच पंढरीची वारी चालू केली. आणि आनंद भरपूर मिळाला त्या वारीतनं. असं वाटतं की संसारात मग्न नको व्हायला. देवाबद्दलच मला भरपूर अभिमान वाटतो. आणि काय मागितलं तुम्ही देवाकडे? देवाला काही नाही, आहे हा जीवन असेच व्यवस्थित चालू दे आणि सुख समाधानी राहू दे. म्हणजे अवघे चैत्र लोकी आनंदाची आता चरणी जगन्नाथा चित्त केले, असं या ठिकाणी त्यांना म्हणायचंय. ताई, तुम्ही अंगणवाडीत आहात, तुम्हाला एखादा विठ्ठलाचा अभंग वगैरे पाठ आहे काही? नाही ना. नाही येणार. मला सांगा, तुमचं आता काही आपण एक समस्या जाणून घ्या. तुमचं मानधन वगैरे वेळेवर होतं का? आम्हाला असं कळलं की अंगणवाडी सेविकांचं जे मानधन आहे ते 4-4, 5-5 महिने प्रेक्षण होत प्रलंबित असतं. वेळेवर देत नाहीत? नाही, वेळेवर होतं. प्रत्येक 5 तारखेलाच आमचं मानधन जमा होतं. पण आम्हाला जे आहार मिळतो छोट्या मुलांना तो अतिशय हलक्या दर्जाचा मिळतो. पण आम्हाला फडणवीसांना सांगायचंय असं की आमच्या मुलांसाठी योग्य दर्जाचा आहार मिळावा, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. चला, पुढे कोण आहे आपण यांच्याकडे येऊयात. तुमचं नाव काय आहे? मीना दीपक खाडे. बर, तुम्ही काय करता? मी आता सध्या तर शेतीच करते. बर, वारीला नाही गेले? नाही गेले, जाऊ शकले नाही, घरची परिस्थिती सगळी अडचण. म्हणूनच पंढरीची वारी घेऊन आम्ही आलोय. कुणाच्या दारी? आमच्या दारी. आमच्या दारी. पांडुरंगच आम्हाला भेटायला आल्यात समस्या. आम्ही कशाला जायला पाहिजे? तुम्ही बघता का आम्हाला? टीव्ही वरती बघता का दोघांना पण? हो, बघतो. बघता. कसं वाटतं मग? आज आम्ही टीव्ही वरती दिसतो आणि आज तुम्हाला समोरासमोर बोलतोय, कसं वाटतंय तुम्हाला? छान वाटतंय, खूप आनंद झालाय मला. खूप आनंद झालाय. हा. ताई, काय नाव आहे? तुमचं नाव काय? सीमा खाडे. बर, तुम्ही काय करता? मी घरातच असते. बर, तुम्ही गेलात का पंढरीच्या वारीला? नाही गेले. एकदा पण? बर बर, तुमचं म्हणणं काय आहे मग? माझी बी अडचण आहे, मुलं आहे. अच्छा अच्छा. असं म्हटलं जातं या संसाराच्या पायी घरी भजन आठवत नाही. आणि मला वाटतं निश्चितच या सगळ्या गोष्टीमुळे निश्चितच ह्या महिलांनी आपल्या संसारामध्ये काय पाहिलेलं आहे
विठ्ठलाचं जे प्रतिरूप आहे ते संसारामध्येच पाहिलेलं आहे. एके ठिकाणी संत सावता महाराज म्हणतात, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. आणि तसंच आपल्या संसारात आपल्या कामातच आपण देव पाहावा असा शुभ संदेश या ठिकाणी निंबोडीच्या महिलांनी देण्याचं काम केलेलं आहे. आपण ताईंकडे येऊयात. काय नाव आहे ताई आपलं? माझं ज्योती भारत आगवणे. बर काय करता तुम्ही? मी घरातच असते. बर पंढरीच्या वारीला नात गेले? मी दर महिन्याला पंढरपूरला जाते. बर किती वर्षाला वारीला ना जात? वारी अजून मी एकदा पण नाही केली, पण दर महिन्याला मी पंढरपूरला जाते. बर बर पंढरपूरमध्ये गेल्यावर जो आनंद आहे हा. तो कुठेच नाहीये. तुम्ही 4-4, 5-5 तास जी लाईन लावून उभे राहता, तो आनंद तुम्ही जगात कुठे नाही असा आनंद आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही पांडुरंगाच्या चरणी पाया पडता, ते तुम्हाला जे सुख आहे ते तुम्हाला कुठेच नाही भेटणार. सगळे देव पैसे त्यांना कोंबडा लागतो, नारळ लागतो, हा लागतो. फक्त पांडुरंग हा एक असा देव आहे की त्याला फक्त तुळशी हार लागतो आणि पाया पडायला लागतो. त्यामुळे त्याला त्याच्या दारी 12ही महिने कधीच त्याला तुम्ही असं गेलात आणि दर्शन होईल असं कधीच होत नाही. एवढे लोक असंख्य लोक त्या दर्शनाला येतात, कारण त्यांची श्रद्धाच एवढी मोठी आहे. पांडुरंग जो ज्याला समजलाय तो पांडुरंगाशिवाय दुसऱ्याचं नाव घेऊ शकत नाही. निश्चितच या ठिकाणी पांडुरंग परमात्मा हा यांचा ध्यास आहे, श्वास आहे असं आता आपल्याला समजतंय. काय नाव आहे मावशी तुमचं? अलका विष्णू खाडे. अलकाताई, कसं वाटतंय तुम्हाला आज? छान वाटतंय. छान वाटतंय. किती वय आहे तुमचं? असं 67. 67. गेलता का कधी पंढरीला गेलता का? आता वारीतच आहे बाबा. 5 झाल्या. बर 5वी किती वारी केल्या? एखादा 5 वारी. अभंग म्हणून दाखवा की मग. नाही आपण नाही म्हणत थोडंफार म्हणून दाखवा की. नाही बाबा. चला 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 त्यांच्याकडे घ्या. काय म्हणला ताई? जगात वारी आणि पंढरीची वारी. जगात भारी पंढरीची वारी. 400 वर्षापूर्वी एक तुकाराम महाराज जन्म घेतला हा. आणि त्यांनी फक्त आणि फक्त गर आणि गरिबांची सेवा केली. आणि आता 400 वर्षानंतर फक्त आणि फक्त तुकारामच जन्माला आलाय. तो फक्त आणि जनतेची सेवा करतोय. एवढंच बोलू इच्छिते. कोण करतो जनतेची सेवा? कोण? तुकाराम मुंडे. तुकाराम मुंडे. येस. तुकाराम मुंडेंना तुकाराम नावाचा दुसरा जन्म म्हणजे तुकाराम मुंडे. तुकाराम मुंडेंना तुम्ही थेट संत तुकारामांची उपमा दिली. तुम्हाला असं वाटत नाही वारकरी तुमच्यावरती चिडतील, रागवतील? वारकरीच आता सध्याच्या परिस्थितीला फोटो घेऊन फिरतात. तुकाराम मुंडे. हा, 90% कॅन्सर कमी होणार आहे महाराष्ट्रातनं. आणि जे शुगर आहे या ठिकाणी ऍक्टिव्ह मोड वरती आणलं ते म्हणजे आपला श्रीगोंदा मतदारसंघाचे आमदार विक्रम बबनराव पाचपुते. त्यांनी भेसळयुक्त अन्नाचा मुद्दा मांडला आणि त्यानंतर तुकाराम मुंडेंना त्यांनी आदेश दिले. तुकाराम मुंडे त्यानंतर सतर्क झाले. खरं तर या ठिकाणी मला वाटतं विक्रमजी पाचपुते सोबतच तुकाराम मुंडे यांच्या माध्यमातून लोकांना आता विना भेसळ अन्नधान्य आता मिळायला सुरुवात होणार आहे. हो, नक्कीच. निश्चितच या ठिकाणी विक्रम पाचपुतेंना देखील आपण विसरून चालणार नाही. नाही, पण त्याच्यावर सुद्धा आहे ना हे अन्न म्हणजे कुणाला न घाबरणं, गुंड प्रवृत्तीला न घाबरणं, कोणाला न घाबरून ते जे काम करतात त्याला पण सलाम आहे ना. निश्चितच निश्चितच. हा, रोज निश्चितच. ऐक ना, ह्याच्यात नाही जमते पण ह्याच्यात मी त्यांना नीट जमत नाही. रामकृष्ण हरी. कसं काय वाटतंय माऊली? एकदम छान. काय नाव आहे तुमचं? रघुनाथ सवाशे, बोराटवाडी तालुका, इंदापूर जिल्हा. चाललंय इथं, गप्प बसा. काय नाव आहे तुमचं? रघुनाथ सवाशे, बोराटवाडी तालुका, इंदापूर जिल्हा, पुणे. इंदापूर. हा. कसं काय वाटतंय? अजित दादा नाही येत यंदा. हा त्याचं दुःख आहे ना भरपूर. दुःख आहे. वारीला गेला नाही तुम्ही यंदा? वारीला चाललोय ना. चाललाय. वारीच आहे. काय अभंग वगैरे येतो हा, तुम्हाला? येतो की. म्हणा बघ एक अभंग होऊन जाऊ द्या छानपैकी. ऐसा पुत्र व्हावा संत, गीता वाचावी भागवत. ऐसा पुत्र व्हावा संत, गीता वाचावी भागवत. गडो पंढरीची वारी, हीच माझी ज्ञानेश्वरी. गडो पंढरीची वारी, हीच माझी ज्ञानेश्वरी. ऐसा पुत्र व्हावा संत,
गीता वाचावी भागवत ऐसी कन्या भागीरथी तिची घडावी संगती ऐसी कन्या भागीरथी तिची घडावी संगती ऐसा पुत्र व्हावा संत गीता वाचावी भागवत तू कामाने नेम केला तोची माझा सिद्ध झाला तू कामाने नेम केला तोची माझा सिद्ध झाला ऐसा पुत्र व्हावा संत गीता वाचावी भागवत निश्चितच ऐसा पुत्र व्हावा संत गीता वाचावी भागवत कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाच हा रिक वाटे देवा. आणि निश्चितच याप्रमाणे त्यांनी सांगितलं की पुत्र कसा असावा की संत जन्माला यावा. आणि यातच खऱ्या अर्थानं जो संत जन्मतो तो पिढ्यानपिढ्याचं कल्याण करतो. म्हणूनच संतांच्या संगती मनोमार्गगती आकळावा श्रीपती येणे पंथे. चला आज आपण पंढरीची वारी करता करता आपण निंबुडी या गावामध्ये आलोय. बघूयात आपल्यासोबत आणखीन बोलण्यासाठी कोणी. काय नाव आहे दादा? किसन रामचंद्र काळे. काळे पाटील, कसं काय वाटतंय तुम्हाला आज? एकदम छान. टीव्हीवर बघता तुम्ही आम्हाला? बघतो ना. आज कसं वाटतंय आम्ही दोघं तुम्हाला प्रत्यक्षात भेटतोय? एकदम छान वाटते. विठ्ठल भेटला का? भेटला की कोणाच्या रूपात? पांडुरंग वारकऱ्याच्या रूपात. वारकऱ्यांच्या रूपात भेटला. बघा काय मागितलं विठुरायाच्या चरणी, काय मागणी केली तुम्ही? काय नाही सुखी राहू दे पाऊस पाणी मागितलंय. पाऊस पाणी मागितलं. निश्चितच बळीराजा आणखीन काय मागणार? पाऊस पाणी निश्चितच मागेल. प्रेक्षक असं म्हटलं जातं रुग्णसेवा हीच खरी ईश्वर सेवा आणि तीच ईश्वर सेवा करण्याचं काम हे आखाडे करतात. आणि खरं तर यांच्या माध्यमातून कुठेतरी आपल्याला एक विठ्ठलच या ठिकाणी भेटला असं आपण म्हणूयात. महाराष्ट्रातील कुठल्याही पेशंटला काही अडचण असली तरी ते अगदी प्रामाणिकपणे ते सोडवण्याचा प्रयत्न करतात. कसं वाटतंय तुम्हाला आता? खूप छान वाटतंय. खूप छान वाटतंय. विठ्ठलाच्या वारीला कधी गेले होते का तुम्ही? हा, दरवर्षी जातो. दरवर्षी जाता. या वर्षी विठुरायाकडे काय साकडं मागितलं तुम्ही? काय नाही, फक्त माझ्या हातून सेवा घडावी, प्रत्येक रुग्णांना मदत व्हावी आणि प्रत्येक गरीब पैसा वाचून वंचित नाही राहायला पाहिजे. हेच फक्त विठ्ठलाची प्रार्थना म्हणजे करतो. तुम्ही सिंधुताईंसारखं सगळ्यांना सुखी ठेव असं मागणं मागतात. हा, संत ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं आहे आपल्या पसायदानामध्ये की भूतलावरती जेवढे काही जीव आहेत त्या जीवांना तुम्ही काय करा तर त्या सगळ्या जीवांना या ठिकाणी सर्व सुख मिळू दे असं ते आपल्या पसायदानामध्ये म्हणतात. आणि तसंच या ठिकाणी वागण्याचं आपल्या कृतीतून ते जनतेसमोर दाखवण्याचं काम हे आरोग्य मित्र करतायत. आज मला सांगा, तुम्ही आमचा शो बघताय, तुम्ही आम्हाला टीव्ही वरती बघितलं का? हा, बघितले ना. बिग बॉस वर प्रबल बघितलेले. मला नाही बघितलं. बघितले ना सर. अच्छा, कसं वाटतंय मग आज? एक नंबर वाटतंय. भेट झाली प्रभूची बी, छान वाटलं. हो, प्रभूचे जरा जास्तच फॅन आहेत. बिग बॉस मध्ये होता तो आणि तुम्ही सगळ्यांनी त्याला सपोर्ट केलाय. असाच त्याला तुम्ही नेहमी तुमचा सपोर्ट करत राहा. एका गरीब गावातील एका गरीब कुटुंबातील आलेला प्रभू आहे आणि कुठलं काम म्हणू नका, प्रभूंनी सगळी कामं केलेली आहेत. त्याने ऊस तोडीपासून तर थेट लोकांची ज्वारी काढण्यापर्यंतचं काम केलेलं. म्हणजे मला वाटतं असा संघर्षमय प्रवास करून क्वचितच माणसं या ठिकाणी येत असतात आणि अशा शेतकरी पुत्राला तुम्ही निश्चितच सपोर्ट करा. यासह आता पंढरीची वारी आपल्या दारी या कार्यक्रमात एक छोटीशी विश्रांती घेतोय. तुम्ही मात्र कुठे जाऊ नका. पाहत भारत न्यूज मराठी HD वरती. एकेज जगदंबा ज्वेलर सडप सर्व प्रस्तुत पंढरीची वारी आपल्या दारी या कार्यक्रमाची सहप्रस्तुत करता हॉटेल विठ्ठल कामत इन असोसिएशन विथ वैशाली कॅटरर्स अँड डेकोरेटर्स, गो पावर्ड बाय योग प्राणविद्या सेंटर. ब्रेक नंतर लगेच परत येतोय. माऊली माऊली, हे चला टाळ्या वाजवा सगळ्यांनी. माऊली माऊली, ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम.